हॅलो नमस्ते गाईज. आज बघा आम्ही चिकन आणलं होतं, संडे होता म्हणून. मग मुलं सांगत होते बिर्याणी बनव, तर मग मी बिर्याणीची तयारी करत होती. आणि म्हणजे आधी मॅरिनेट वगैरे करून ठेवून दिलं का म्हणजे मग टेस्ट चांगला येतो. मग मी चिकन आणलं होतं 1 kg. त्याच्यात दही, अद्रक लसूणची पेस्ट आणि लिंबू टाकून मॅरिनेट करून 2-3 तासासाठी फ्रीजमध्ये ठेवून दिलं. चांगलं मिक्स करून घेतलं दही वगैरे घालून. बघा मस्त मिक्स केलं आणि आता फ्रीजमध्ये ठेवून दिलं. मग मी रात्री खिचडी केली होती. मग नाश्त्यासाठी मी ती खिचडी गरम केली तूप वगैरे घालून. मग तीच खिचडी खाल्ली. मुलांना मी सांगत होती की आत्ता पण खिचडीच खातो नाश्त्यात आणि रात्री पण खिचडीच खाल्ली होती, तर मग आता मी चिकनची भाजी करते. पण मुलं काय ऐकत नाही म्हणे खूप दिवसांनी तुम्ही बिर्याणी बनवली नाही, तर बिर्याणी बनव म्हणे मम्मी. मी म्हटलं ठीक आहे. मग मी बिर्याणीची तयारी करून ठेवून दिली. मग ही रात्रीची खिचडी होती, मस्त गरम करून घेतली. मग आम्ही खाल्ली सगळ्यांनी. मग बघा एकीकडे मी भात चढवून दिला होता बिर्याणीसाठी, राईस. आणि इथे कांदे वगैरे साफ करून ठेवले होते. मग कांदे वगैरे कापले, टमाटर, हिरवी मिरची. मग इथे बघा आपला राईस झालेला आहे, तो बिर्याणीसाठी ठेवलेला मी कोलम तांदूळ आणले होते, घरात होते. मग मी ते कोलम तांदूळ टाकले, बिर्याणी राईस काय आणला नाही मी. मग बघा आपले कांदे मस्त फ्राय होत आहे. कांदे फ्राय झाले. मग त्याच्यात मी हिरवी मिरची, टमाटर, अद्रक लसूणची पेस्ट, मग चिकन घातलं, मसाले घातले सगळे. बिर्याणी मसाला, काश्मीरी लाल मिर्च पावडर, आपली घरची लाल मिर्च पावडर, धनिया पावडर, गरम मसाला, सगळे मसाले वगैरे घातले. आणि मग थोडं चिकनला शिजू दिलं 10 मिनटं. आणि चिकन लगेच शिजतं. चिकनला काय वेळ लागत नाही जास्त. पाणी वगैरे घातलं नाही मी, पण चिकनला पाणी सुटतं, मग थोडं पाणी असतंच. मग ते पाणी छान आटवू द्यायचं आपण. थोडीशी कोथिंबीर, कसुरी मेथी पण घातली होती मी. एकदम छान सुगंध येत होता पूर्ण घरात. आणि माझा तर मार्गशीर्ष महिना चालू आहे. मग मुलंच खाणार होते 3. बहिणीचा मुलगा पण आला आहे माझा, तर आणि माझे 2 मुलं, असे 3 जण खाणार होते. माझे मिस्टर पण खात नाही नॉनव्हेज. आमच्यासाठी आम्ही भाजी चपातीच केली होती. मग मी पूर्ण राईस वगैरे टाकून दिला वरून. राईस गरमच होता, एकदम मस्त मोकळा झालेला. माझा राईस टाकून झालेला आहे. मग मी हा फूड कलर थोडं पाणी घेतलं, त्याच्यात टाकून दिला. लाल कलरच होता माझ्याकडे, दुसरा नव्हता, हिरवा कलर. मी जो होता तोच घातला मग बिर्याणीमध्ये. मग मी वरून कोथिंबीर टाकून दिली. मग थोडंसं तूप पण घातलं वरून. म्हणजे टेस्ट चांगला येईल मुलांना खाताना. बघा ही आपली बिर्याणी तयार झालेली. चला ओके बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉग.